आता मी बनवणार आहे शावर. इथं बाहेरच शावर बनवणार आहे, कारण की आमच्या बाथरूममध्ये शावर नाही ना. तर हळूहळू उदबत्ती पेटवतो आणि बिळकं पाडतो. आपला शावर तयार झाला मित्रांनो, बघू शकता आहे का. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 20 जुलै 2026. आता मी बनवणार आहे शावर. इथं बाहेरच शावर बनवणार आहे, कारण की आमच्या बाथरूममध्ये शावर नाही ना. त्यामुळं म्हणलं आपण बाहेरच शावर बनवूया. ती पण मोठा शावर बनवणार आहे. त्यासाठी मी हा डबा आणला आहे, कारण की या डब्यापासून मी शावर तयार करणार आहे आणि ह्याला बिळकं पाडणार आहे खाली. तुम्हाला दाखवतो कसा शावर तयार करणार आहे. आणि आमच्या बाथरूममध्ये शावरच नाही ना, म्हणलं शावर तयार करूया. त्यासाठी आता सामान घेतलं पाहिजे मला. तुम्हाला दाखवतो बाथरूममध्ये आहे का शावर, आहे का नाही आहे का. फक्त नळच तेवढी बसवलेली आहे. ती इथे एक नळ आहे आणि तिथे एक नळ आहे. आता म्हणलं बनवूया शावर. त्यासाठी आता मला लागणार आहे काय, काडीपिटी एक आणि पणती एक घ्यायला पाहिजे, कारण की बिळकं पाडायचे आहेत ना. त्यामुळं गरम करून बिळकं पाडणार आहे. ते पण उदबत्तीनं पाडणार आहे. उदबत्ती लावायची बिळकं पाडायची, उदबत्ती लावायची बिळकं पाडायची, असं करणार आहे. हो, उदबत्ती कुठे गेली. इथं उदबत्ती, हां सकाळी पुडा फोडलेला नवीन उदबत्तीचा. कुठं आहे, हां इथं आहे. मला पण दिसायचं बंद झालं आहे वाटतं. ठीक आहे, इथं ठेवलं कोपऱ्यात. ह्याच्यातली एक उदबत्ती घेतो. हो, सगळ्याच खाली पडल्या. ही एक उदबत्ती, एवढं सामान लागणार आहे. आणि कात्री एक लागणार आहे. कात्री राहू दे, आपला चाकूच घेतो. एवढे सामान घेतलं आहे. आता एक काम करतो, पहिला या बाटलीला बिळकं पाडतो उदबत्ती लावून. आता ह्याच्यात नाही तेल, पण या पिलटीत आहे तेल. या पिलटीतलं या पंतीत तेल ओततो आणि पेटवतो आणि बिळकं पाडतो. पहिला तेल ओतून घेतो मित्रांनो पंतीत, नाहीतर पंती पेटणार नाही ना. हे काय पिलटीत तेल सांडलं एवढं, ह्याच्यात ओततो. काही लय लागणार नाही आपल्याला, जरा असलं की बाद झालं. हे काय एवढं तेल निघले. तेवढ्यात पेटते पंती. लावतो आता पंती जणं म्हणजे बरं. वारं आहे ना जरा, एवढं वारं नाही सोडा, जरा येते वारं. हां पेटली. ठीक आहे, निर्बांगी पेटली पंती आहे का. आता याला उदबत्ती पेटवतो आणि बिळकं पाडतो हळू. ठीक आहे, बाटली. आता याला सगळीकडे बिळकं पाडून घेतो शावर तयार करण्यासाठी. तर हळूहळू उदबत्ती पेटवतो आणि बिळकं पाडतो. सारखी उदबत्ती पेटवायला लागणार मला. ओहो, पण तीच ते असं वाटायला लागले मला. सगळा वारच यायला लागले ना इकडं. ठीक आहे, उदबत्ती पेटवायची, पाडायची बिळकं, असं चालणार आता आपलं. काय पडणं झालं हे ना, मला पूर्ण पेटवायला लागणार आहे उदबत्ती. पेटले. पडणं झाले आहे का. भाजलं मला. उदबत्तीचं पडलं इथं, लय जोरात चटका बसते राव. हे काय हे ना पडणं झाले. आता कशानं पाडू बिळक, एकदा ट्राय करून बघतो पडते का. त्यानं काय पडणं झाले. आता मला चाकूनच पाडलं पाहिजे. उदबत्तीनं काय पडणं झाले आहे का नाही. चाकूने बिळकं पाडतो हळूहळू. हो, हिनं पण काय पडना. नेमकं पाडायचं कशानं बिळू तीच कळणं झाले मला. काय घेऊ. एक काम करतो, आयडिया. तार पडले तिथं, तार तापवतो आणि बिळकं पाडतो, अशी करतो आयडिया. वही तार आहे. आता तार तापवतो हळूहळू, बिळकं पाडतो. आता तार तापाय किती वेळ लागतोय काय माहिती. त्याला असं धरून बसायला लागणार मला, तेव्हा ती बिळकं पडतील. कारण की बिळकं पाडायला काय नाहीच ना, त्यामुळे हीच जुगाड करायला लागली मी मित्रांनो.
शावर तयार करायचं म्हटल्यावर वेळ लागणारच आहे का नाही. ही तापली बघा तार. आता बेळकं पडते का बघा. तिला पण काय पडणं झाली, अवघडच झाले आता. लय अवघड झाले, बेळकं पडणच. कशानं पाडायची मित्रांनो. या काही तारानं पण बेळक पडेना आणि या उदबत्तीनं पण काय बेळक पडणं झालं आहे बाटलीला. आता एक काम करतो, घरात जातो, गॅस पेटवतो आणि गॅसवर काहीतरी गोल असं बारकंसं तापवतो आणि बेळकं पाडतो. कारण की त्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही. की बेळकच पडेना तर काय करायचं. त्यामुळं म्हटलं गॅस पेटवूनच पाडतो आता काहीतरी तापवून. मित्रांनो हे टस्टर आणले. एक काम करतो, ह्याला पूर्णपणे असं पुढं तापवतो आणि पाडतो बेळकं. म्हणजे बसा बेळकं पडतील आहे का नाही. आता गॅस पेटवतो, पण आता गॅस पेटवायला काही लाईटर घावं ना. एक काम करतो, काडीपिटीने पेटवतो. कारण की सकाळच्यानं लाईटरच घावना ना. हो यात काडी पण कसली आहे बघा. एकदम पातळ झार काडी आहे का. दुसरी काडीपिटी कुठे गेली तर देवारापाशी आहे का बघतो. आणली मित्रांनो काडीपिटी, आत पडलेली. तर पेटवतो गॅस आणि पाडतो बेस्क. बसा. हो मित्रांनो बेस्क पडायला लागली आहे का. आत्ताशी 2 बेस्कं पडली ते. मला वाटतं 5-10 मिनटं लागतील याला बेस्कं पडायला. लगेच काही बेस्कं पडणार नाही ते. मित्रांनो डबा तयार केला आहे बेक्स पाडून. हे बघा कसं पाडले ते. एकदम हळू पाडलं. ही बेक्स पाडायला कमीत कमी 15 मिनटं गेलं माझं. कारण की लवकर पडत नव्हतं ना हे बेक्स. आणि तो होल पण पाडले बघा पाईप घालण्यासाठी. आता सेटअप तयार करतो शावरचा. मित्रांनो हा बांबू घेतलेला आहे. आता हा बांबू तिथं अडकवतो वर खिडकीला. आता माझा काय हात वर पुरणार नाही खिडकीवर. त्यामुळं आता ही बादली घेतो. उंची पुरत नाही ना इथं माझ्या बांबू लावण्यासाठी. ही बारडी घेतल्या आणि हे बांबू असा लावतो मित्रांनो. हे बघा. हो बांबू पण व्यवस्थित लागना. काल व्यवस्थित लागलेला, आज काय झालं बांबूला. नाही वर लावतो, इथं काय बसना बांबू. हे बघा मित्रांनो बांबू लावून घेतलाय. पण आता बांबू लयच वर झाला असं वाटायला लागले मला. जरा खाली घेतो. बांबू लय वर झालं नाही हो. एक काम करतो, ह्या बाजूनं लावतो. ह्या बाजूनं काय बसणं झालं कारण की वाकडा आहे नाही. वाकडा असल्यामुळं व्यवस्थित बसणं बांबू. मग ह्या बाजूनं लावतो. आता हा डबा अडकवतो तिथं बांबूला आणि अडकवायला पण आहे बघा. एकदम मजबूत आहे. डबा काय पडणार नाही. पहिला अडकून घेतो डबा. डबा राहील का नाही काय माहीत. हो हे डबा पण बसना झालाय. काय मी दांडकं आणले झाडच्या झाड. काय बसना झालाय डबा. एक काम करतो, हे अडकवतो. हे बघा अडकवला बघा इथं. जोगाड केलं आहे का. बरोबर मधोमध आला का नाही डबा. आता एक काम करतो, यात ही पाईप घोपसतो आणि नळाला लावतो. जे डायरेक्ट नळाचं पाणी ह्याच्यामध्ये जाईल आणि इथलं पाणी शावर होऊन खाली पडणार असं होणार. ती पाईप पुरते का नाही काय माहिती. पाईप नाही पुरणार. हे काय कमी पडते ही पाईप. मला दुसरी पाईप घेतली पाहिजे. इथं पाईप पडल्या. व ही लांबडी पाईप आहे. ही पाईप घेतो. पहिला ह्याच्यामध्ये सोडतो. पाईप जाते का नाही काय माहिती. राहणार का नाही काय कळना मला. मला वाटत नाही राहिली. पडेल असं वाटायला लागले मित्रांनो. बघूया ट्राय करून बघतो. काहीतरी बांधलं पाहिजे मला वर. कशानं बांधू कारण की पडणार नाही. तारनं बांधतो. एक काम करतो, ठेवतो आहे पाईप काढून. हे काय होणार माहिती आहे का, डबडं भरलं का नाही एवढं मी खाली पडणार वजनं. त्यामुळे ह्याला बांधलं पाहिजे वर कशानं तरी. इथं तार होती ही पट्टे ह्यानं बांधतो व्यवस्थित. पहिला पाईप घालून बांधतो, नाही तर परत पाईप घालायला यायचे नाही. आता
मित्रांनो व्यवस्थित बांधले. आता आता काही पडण्याची गरज नाही. शावर आपला आता नळाला लावतो पाईप आणि करतो चालू. मग आपला शावर झाला तयार. नळाला पाईपच बसना. एक काम करतो, ही बसवतो ह्याला, ही जॉईन करतो ह्याला, म्हणजे बसते पाईप. पाईप जरा तिकडं सारतो. हां आता लावतो ह्याला. आता करतो मित्रांनो चालू नळ. हा बा येते पाणी बघा. आता पाणी येणं झाले मित्रांनो. पाईप चिपले इथं, हे काय इथं चिपले ना पाईप, त्यामुळे पाणी येत नव्हतं वर. आलं बघा मित्रांनो पाणी. आहे का मित्रांनो, शावर तयार झाला आहे का. आपला शावर तयार झाला मित्रांनो, बघू शकता. आहे का झालं का नाही शावर तयार. कसा आहे असे शावर तयार करायचा. जर तुम्हाला तयार करायचं असलं का नाही मित्रांनो, तुम्ही शावर असं तयार करू शकता. मित्रांनो झालं का नाही शावर तयार. हवा शावर खाली आंघोळ करायची मस्तपैकी. मी काय आता आंघोळ करू शकत नाही, कारण की थंड वाजते ना. पावसाचं वातावरण आहे म्हणल्यावर कशाला उगाच करावं. आता ही जोगाड बघा कसं भारी आहे का नाही जोगाड. असा शावर करायचा मित्रांनो तुम्हाला करायचं असलं तर. एकदम भारी. कसं वाटते बघा शावर. आहे का भारी वाटते का नाही. मला तर लय आवडलं मित्रांनो. मला वाटलं नव्हतं एवढं भारी शावर होईल. आहे का. चला मित्रांनो आजचा व्हिडिओ समाप्त करतो. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.